तर रत्नागिरी शहरात भर वस्तीत बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। अभ्युदय नगर या नगरहर वसाहतीमध्ये मध्यरात्री बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे देखील लावले गेले आहेत। रत्नागिरीमध्ये आपण दृश्य पाहतोय। 2 दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या राजापूर शहरात देखील बिबट्यानं धुमाकूळ घातला होता, एका कुत्र्यावर हल्ला केला होता आणि आता अभ्युदय नगर मधल्या नगर भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। ग्रामीण भागानंतर आता बिबट्याने रत्नागिरी शहरामध्ये आपला मोर्चा वळवलेला आहे। रत्नागिरी शहरामध्ये हाच बिबट्या काही दिवसापूर्वी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता आणि या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आता ॲक्शन मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये नरहर वसाहतीमध्ये रत्नागिरीच्या हा बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता। याच बिबट्याला पकडण्यासाठी आता वन विभाग ॲक्शन मोडवर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। या बिबट्याला पिंजऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आता शेळीचा देखील वापर करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर दृश्यातून पाहिलं तर या पिंजऱ्यामध्ये शेळी ठेवण्यात आलेली आहे आणि भक्ष्याच्या शोधामध्ये हा बिबट्या येऊन या पिंजऱ्यामध्ये कैद होईल अशा पद्धतीचा हा पूर्णपणे ट्रॅप लावला गेलेला आहे। या अगोदर देखील शहरामध्ये 2 ते 3 ठिकाणी हे बिबट्याचं दर्शन झालं होतं आणि त्यानंतर अभ्युदय नगर व नरहर वसाहत या ठिकाणी मध्यरात्री हा बिबट्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता। वन खात्याने लावलेलं हे जाळं आहे आणि यामध्ये शेळीचा देखील वापर करण्यात आलेला आहे। भक्ष्याच्या शोधामध्ये हा बिबट्या येऊन या पिंजऱ्यामध्ये कैद होईल अशा पद्धतीचा हा ट्रॅप पूर्णपणे लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या बिबट्याला कैद करण्यासाठी आता वन विभाग ॲक्शन मोडवर आलेला आपल्याला रत्नागिरीमध्ये पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।